इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क 96 23 26 22 07 आणि 92 73 73 53 53। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये आज सकाळपासूनच दिगंबराच्या जयघोषामध्ये शहर दुमदुमून गेलं होतं। शहरातील वेगवेगळ्या भागातील दत्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई फुलांनी सजवण्यात आलं होतं। दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। तसेच सकाळपासूनच अभिषेक, आरती, प्रसादाचं वाटप प्रत्येक मंदिरामध्ये करण्यात आलं। इचलकरंजी शहरामध्ये आज दत्त जयंती विविध भागांमध्ये दत्ताच्या मंदिरामध्ये साजरी करण्यात आली। शहरातील यशवंत कॉलनी परिसरात असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले। सकाळी सुमारे 25 स्वामींच्या द्वारे गुरुमंत्र महाअभिषेक घालण्यात आला। त्याचे संध्याकाळी पाळणा म्हणण्यात आला। गद्रे दत्त मंदिरामध्ये सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये भजन कीर्तन करण्यात आलं। विविध मान्यवरांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला। मंदिरामध्ये आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती व विद्युत रोषणाई करण्यात आली होती। येणाऱ्या भक्तांना दत्त देवस्थान समितीच्या वतीने प्रसादाचं वाटप करण्यात आलं। तसेच शहरातील जुन्या नगरपालिकेमध्ये असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। गेल्या 4 दिवसांपासून या ठिकाणी भजन कीर्तन प्रवचन आयोजित करण्यात आले। उद्या या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या घोषामध्ये आज संपूर्ण इचलकरंजी शहर दुमदुमून गेलं होतं। तसेच प्रत्येक भागामध्ये ज्या ठिकाणी दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। प्रत्येक मंदिर फुलांनी सजवण्यात आलं होतं। मंदिर पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविक दिवसभर दत्त मंदिराकडे जाऊ लागले होते। दर्शन सुरळीत व्हावं यासाठी स्वयंसेवक ठेवण्यात आले होते। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्र दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली।